हेलो स्टूडेंट्स, वेलकम बैक टू द सीरीज क्रॉनिकल्स ऑफ ट्रायम्फ। और आज की हमारी विक्टर 19 है मृणाली पाटिल। मृणाली से जब मैं फोन पे मृणाली के डिटेल्स ले रही थी जो मैंने अपने रजिस्टर में अपने डायरी में नोट डाउन किए हैं, तो मुझे मृणाली का एक जो थॉट है, एक जो कोट है, एक जो प्रोवर्ब है जो मृणाली अपने ग्रुप के फ्रेंड्स को हमेशा बोलती रहती थी, मुझे लगता है मैंने शुरुआत उससे ही करनी चाहिए। और वो मराठी में अपने स्टूडेंट्स को, अपने साथ के फ्रेंड्स को ये हमेशा कहती रहती थी, लाईफ जर आपल्याला सरळ रिझल्ट देत नाही तर त्याला खेचून आणायचा प्रयत्न करा। तो मृणाली ने ये सेंटेंस का मुझे हिंदी में जिस तरीके से बात की है कि मैम जब जिंदगी सीधे सीधे रिजल्ट नहीं देती है ना, तो उसको खींच के लाने की कोशिश करनी चाहिए। और इसी कोशिश को सच कर दिखाया है मृणाली ने। मृणाली इस्लामपुर सांगली डिस्ट्रिक्ट से है। मृणाली की फैमिली में जैसे आप देख सकते हैं 4 मेंबर्स की फैमिली है, पेरेंट्स और एक छोटा भाई इंक्लूडिंग मृणाली। मृणाली के पेरेंट्स गवर्नमेंट स्कूल में गवर्नमेंट जॉब पे हैं, टीचर्स हैं दोनों भी। और मृणाली का छोटा भाई 8th स्टैंडर्ड में है। मृणाली सुबह 6 बजे की एसएसए की एक बैच स्टार्ट हुई थी 2019 जुलाई, उसकी स्टूडेंट है। 2019 में ही बैच चलते चलते मृणाली के 2 प्री निकले थे, एक LIC प्री और IBPS क्लर्क प्री। लेकिन उसके बाद लॉकडाउन, और लॉकडाउन में रिजल्ट्स कैसे लाए जाते हैं, लॉकडाउन में पढ़ाई कैसे होती है, और लॉकडाउन में भी बच्चों ने रिजल्ट्स लाए हैं, ये मृणाली ने कर दिखाया। तो लॉकडाउन 2020 का मृणाली ने पूरी सिंसियरिटी के साथ, पूरी डेडिकेशन के साथ एसएसए के टेलीग्राम सेशंस को फॉलो किया। और आज मृणाली के हाथ में रिजल्ट्स हैं। मृणाली का रिजल्ट IBPS PO फाइनल है। शी हैज बीन सिलेक्टेड एज अ प्रोबेशनरी ऑफिसर। ऑल्सो मृणाली का RRB क्लर्क असिस्टेंट का रिजल्ट वेटिंग में आया है। तो मृणाली की ही कहानी, मृणाली की ही जबानी सुनते हैं हम। मी मृणाली राजेंद्र पाटील, मी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग केलं आहे। मी 2019ची पासआउट आहे। मला डिग्री कंप्लीट झाल्यानंतर एका जॉबची गरज होती जे मला सिक्युरिटी प्रोव्हाइड करायची। सो मी माझा करिअर म्हणून बँकिंगला चूज केलं। माझे आईवडील दोघेही प्राथमिक शिक्षक आहेत। सो आईच्याच शाळेतून एका कोष्टी मॅडमनी मला सजेशन दिलं होतं की औरंगाबादला शुभम सर्स अकॅडमी खूप चांगली आहे। सो मी डिसाईड केलं शुभम सर्स अकॅडमी जॉईन करायचं। जुलै 2019ची सकाळी 6 वाजेची बॅच मी जॉईन केली होती। माझा स्ट्रगल हा अशा स्टुडंट्सला रिलेट करेल ज्यांना फिनान्शियल स्टॅबिलिटीसोबत त्यांच्या फॅमिली सपोर्ट पण त्यांना असतो। माझी बँकिंगची जर्नी जेव्हा सुरू झाली तेव्हा शुभम सर असे आपल्याला एक्झाम्पल द्यायचे की ह्या स्टुडंटनी शेतामध्ये काम करून किंवा बाकीचे कष्ट करून त्यांनी रिझल्ट आणले। सो मला थोडंफार प्रेशर यायचं किंवा टेन्शन यायचं, अरे मला सगळं तर भेटत आहे तरी पण माझे रिझल्ट जात आहे। पण मला घरच्यांकडून एक होतं की तुझा स्ट्रगल आहे, तू कर, आम्ही तुझ्या सपोर्टला आहे। ते मला बूस्ट देऊन द्यायचं की ठीक आहे मी अजून करू शकते। मी जुलै 2019मध्ये सकाळी 6ची बॅच 6 ते 9:30 जेव्हा कंप्लीट व्हायची तेव्हा मी तिथेच आपल्या क्लासच्या रीडिंगला बसून पूर्ण क्लासवर माझे जे पण डाऊट असायचे ते डाऊट क्लिअरिंग फॅकल्टीकडे जाऊन क्लिअर करून घ्यायचे। त्याचा फायदा मला असा झाला होता की मला प्रीसाठी सेपरेट प्रिपरेशनची गरज नव्हती पडली जेव्हा माझी बॅच कंप्लीट झाली। सो माझे बॅच सुरू असतानाच रिझल्ट यायला सुरू झाले होते प्रीचे। 2019ची IBPS PO ही माझी फर्स्ट एक्झाम होती। ती थोड्याफार मार्कात गेली होती पण एक कॉन्फिडन्स होता की माझं मॅथ्स चांगलं आहे, माझं लॉजिकल रिझनिंग चांगलं आहे, मला फक्त इंग्लिशवरती कमांड पाहिजे होती। सो मी माझं प्रिपरेशन तिथून सुरू केलं। पण आपलं अचानक लॉकडाऊन पडून गेलं। लॉकडाऊनमध्ये घरी आल्यावरती असं झालं की गॅप घेतला तर पुढचे रिझल्ट जातील। सो सर नेहमी विकली टॉकमध्ये हे सांगायचे जेव्हा पण लॉकडाऊन ओपन झालं तेव्हा ओळीने एक्झाम येतील आणि तेव्हा तुम्ही फुल प्रिपेअर पाहिजे। मी फक्त हे सेंटेन्स लक्षात ठेवलं होतं। तेव्हा मला माझी कन्सिस्टन्सी घालवायची नव्हती। जे पण लाईव्ह सेशन सरनी सुरू केले होते मी कॉन्टचं सेशन एकदम सिन्सिअरली करायचे। ते मी लॉजिकल रिझनिंगचं सेशन करायला सुरू केलं होतं। कॉन्टच्या सेशनमधून मला हा फायदा झाला की माझे वर्ड प्रॉब्लेमवरती कमांड येऊन गेली। देन मला मेन स्टडीची प्रिपरेशन माझी खूप चांगली होऊन गेली होती कॉन्टच्या सेशनमध्ये। देन जेव्हा स्टुडंट मला डाऊट विचारायचे त्यातून माझे कन्सेप्ट क्लिअर होत होते। मी जिथं वीक पडत होती तो सेक्शन मी कंप्लीट करून घेत होती। लॉजिकल रिझनिंगच्या लाईव्ह सेशनचा हा फायदा झाला की पझलवरती माझा कॉन्फिडन्स येऊन गेला। मी कधी पझलला अशी भीती वाटली नाही किंवा मॉकमध्ये ॲनालिसिस करताना मी कोणत्या पझलला स्टक नव्हते होत।
सो त्याच्यातून माझ्या लाईव्ह सेशनचा मी थरली लॉजिक रिझनिंग आणि कॉन्चे थरली सेशन फॉलो केले होते. इव्हन मी यूट्यूब लाईव्ह सेशन पण एकही स्किप केलं नव्हतं. माझ्या आयुष्यातलं सगळ्यात जास्त डिप्रेसिव्ह मोमेंट म्हणजे मी स्वतःवरचा विश्वास गमावला होता. जेव्हा SBI क्लर्क मेन्स झाली होती, मला GKचा सेक्शन आणि इंग्लिशचा सेक्शन खूप बेकार गेला होता. माझा तेव्हा अटेम्प्ट पण खूप कमी झाले होते. 87 अटेम्प्टवरती माझा 72 स्कोर होता, पण माझा स्कोर चांगला होता. सो एक कॉन्फिडन्स येऊन गेला होता की ठीक आहे, थोडंसं बाकी आहे, मला अजून करावं लागेल. सो जेव्हा माझं निगेटिव्ह थॉट्स यायला सुरू झाले, मी हा विचार करायची की माझा हा रिझल्ट 1 मार्काने जाणार आहे आणि माझा RBIचा रिझल्ट 1 मार्काने गेला होता. माझा IBPS क्लर्कचा रिझल्ट 50ने जाईल. मी थिंक केलं होतं आणि तेच व्हायचं. सो मला असं व्हायचं, मी मेहनत तर पूर्णपणे घेते, मी माझे सगळे कष्ट तर करत आहे, पण निगेटिव्ह विचार करून किंवा असं माझ्याबद्दल वाईट थिंक करून मला माझे रिझल्ट घालवायचे नव्हते. सो ह्या फेजमधून मला लवकरात लवकर बाहेर पडायचं होतं. देन मग मी माझं मेन्सचं प्रॉपर प्लॅनिंग करून घेतलं. जेव्हा आपली SBI क्लर्क मेन्स झाली होती, माझं 3 महिन्याचं शेड्यूल असं होतं की मी GKसाठी 2 सोर्स यूज केले होते. आशिष गौतम सरांचा डेली व्हिडिओ आणि अफेअर्स क्लाउडचे जे पण डेली 20 न्यूज येतात त्या. मला GK लक्षात ठेवायला थोडं अवघड जात होतं. सो मी एक नोटबुक टाकली होती. त्या नोटबुकमध्ये सर जेवढे पण MCQ सांगत होते त्याचे एक्सप्लेनेशन द्यायचे, मी सगळे ते लिहून काढायचे. देन आम्ही ते डिस्कस करायचो. नंतर अफेअर्स क्लाउडची वीकली PDF जी होती आम्ही ती संपवायचो. त्याच्यासाठी ती जेव्हा PDF आम्ही एंड करायचो तेव्हा आम्ही 3 सोर्स घेतले होते क्विज द्यायसाठी. तर मी 3 सोर्स होते. ॲस्पिरंट झोनला फॉलो करायची. देन मी अफेअर्स क्लाउडवरच्या क्विजेस द्यायची आणि प्रॅक्टिस मॉकच्या क्विज द्यायची. ह्या क्विजेस थ्रू एका वीकवरती माझे अराउंड 200 क्वेश्चन कंप्लीट होत होते. मग जे पण क्वेश्चन आमचे मिस झाले, ज्या पण न्यूज सापडल्या किंवा जे पण रॉंग क्वेश्चन झाले ते आम्ही डिस्कस करायचो. त्या डिस्कशनने मला GK माझे इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी खूप हेल्प झाली आणि माझ्या ग्रुप मेंबरची पण खूप हेल्प झाली. इंग्लिशसाठी मी रोज 1-2 तास रीडिंग करायची द हिंदू. देन आम्ही ठरवलं होतं की रोजच्या रोज 2 RC करायचे, कारण माझी प्रीची लेवल तर कम्प्लीट होती. पण फातिमा मॅमचं सेंटेन्स होतं की जोपर्यंत तुम्ही RC सॉल्व नाही करत तोपर्यंत तुमची मेन्स क्लिअर नाही होणार. सो आम्ही असं डिसाईड केलं होतं, रोजच्या रोज 2 RC, पॅराचंबल, क्लोज स्टेट, जो आपला प्रीचा पॅटर्न राहतो किंवा मेन्सचा पॅटर्न आम्ही प्रॉपर फॉलो करायचो. ते आमचं 2-3 तास चालायचं. देन कॉन्टसाठी मी फक्त मॉकचं ॲनालिसिस एकदम प्रॉपर केलं होतं. देन मी सरांचे सगळे सेशन्स एकदम सिन्सिअरली फॉलो केले होते. आपल्या लाईव्ह सेशनवरती वर्ड प्रॉब्लेम एकदम क्वालिटी टाकले जातात, मी ते फॉलो केले होते. देन लॉजिकल रिझनिंगसाठी तर मी पूर्णपणे लाईव्ह सेशनच केले होते, दुसरं एक्स्ट्रा काही एफर्ट्स घेतले नव्हते. आणि मी मॉक ॲनालिसिस तिन्ही सब्जेक्टसाठी मॉक ॲनालिसिस एकदम प्रॉपर केलं होतं. माझ्या आयुष्यात मोटिवेटिंग मुवमेंट असे छोटे छोटे खूप जास्त आहेत. जेव्हा शुभम सर एखाद्या व्हिडिओमध्ये माझं नाव घ्यायचे किंवा सेशनमध्ये आन्सर लवकर आलं की मृणाली तू करू शकते असं जेव्हा बोलायचे, तेव्हा एक बूस्ट भेटून जायचा की हे टीचर लोकांचा तुझ्यावरती इतका विश्वास आहे तर तू स्वतःवरती किती ठेवायला पाहिजे. किंवा मी यस सरना जेव्हा मेसेज करायची, सर माझा हा रिझल्ट गेला आहे, सर माझा हा रिझल्ट 2 मार्कने गेला, तेव्हा सर मला नेहमी सांगायचे की मृणाली तू पेशन्स ठेव, अजून तुझ्या आयुष्यात काहीतरी चांगली गोष्ट घडणार असेल म्हणून रिझल्ट जात आहे. सो हे अजून काहीतरी चांगलं होईल मी इतकं डोक्यात फिक्स करून ठेवलं होतं की भले माझे क्लर्कचे रिझल्ट नाही येत आहे पण मी ऑफिसरचा रिझल्ट एक दिवस नक्की काढेल. सो जेव्हा मी 5 प्री दिल्या होत्या डिसेंबरच्या अराउंड, तेव्हा माझ्या त्यातल्या फक्त 3 क्लिअर झाल्या. जेव्हा असं होतं की माझी फुल प्रिपरेशन आहे आणि आता माझा IBPS क्लर्कचा रिझल्ट फिक्स आहे, पण माझी त्या एक्झामची प्रीच नव्हती क्लिअर झाली. देन SBI POची प्री नव्हती क्लिअर झाली. माझ्याकडे फक्त 3 प्री होत्या, IBPS PO, RRB PO आणि RRB क्लर्क. मग 2 क्लर्कचे रिझल्ट गेले. मग आता RRB क्लर्कवरती मी फोकस, पण माझा RRB क्लर्कचा मेन्सचा रिझल्ट वेटिंगला पडला. आणि RRB PO मग RRB PO आणि IBPS PO 2 POचे रिझल्ट होते. मेन्स क्लिअर केली होती, 22 मार्कचे लीड होते RRB POला, पण माझा इंटरव्ह्यू खूप खराब गेला होता. सो त्यावेळी मी असं डिसाईड केलं की बस आता हार नाही मानायची आहे, थोडंच उरलं आणि IBPS POच आपल्यासाठी बनणार आहे. सो मी पूर्ण कॉन्फिडंटली माझा इंटरव्ह्यू दिला. माझा IBPS POचा इंटरव्ह्यू एकदम चांगला गेला. सो माझा IBPS PO ची लीड मेन्सची होती 15 मार्क्सची. तेव्हा एक असं होतं की ठीक आहे, तू ओपनचा कट ऑफ 83 मार्कचा कट ऑफ क्लिअर करून जेव्हा तू 15 मार्कची लीड घेते तेव्हा नक्कीच तू कष्ट करून हे केलं, तुझी लेवल बनवली आहे. सो तुझ्यासाठी ऑफिसरचीच पदवी. सो मी पूर्णपणे माझे 100% आणि झोकून दिलं होतं आणि माझ्या IBPS POला मला कॅनरा बँक भेटून गेली. लाईफ चेंजिंग मोमेंट होती IBPS POचा रिझल्ट 1 एप्रिलचा दिवस. तो मी कधी माझ्या आयुष्यातला सगळ्यात बेस्ट दिवस होता, कारण आईच्या आणि वडिलांच्या चेहऱ्यावरची खुशी, माझ्या काका मावशींच्या चेहऱ्यावरची खुशी, माझे जे पण जवळचे लोक होते त्यांना दिलेला मी आनंद आणि स्वतःला प्रूव्ह केलेलाचं सुख. कारण झोप लागत नव्हती की आपण अजून काहीच नाही प्रूव्ह केलं आणि घरच्यांनी आपल्याला 2 वर्ष दिली आहे. सो त्या दिवशी सगळं माझं स्ट्रगलचं पार पडलं होतं की ठीक आहे, मी स्वतःला प्रूव्ह केलं.
माझ्या गावातून मी पहिली बँकमध्ये जाणारी प्रोबेशनरी ऑफिसर आहे हा मला भेटला. लोक आता असं एक्झाम्पल म्हणून मला कन्सिडर करत आहे की ही दिदीने ही पोस्ट काढली, तुम्ही तिच्यासारखं बनायचं ट्राय करा. माझ्या इकडे बँकिंगचं इतकं वातावरण नाही आहे, माझ्या थ्रू ते आता दिलं जाईल. सो त्याचा मला अभिमान आहे आणि तेच माझ्यासाठी लाईफ चेंजिंग मुवमेंट होती. ॲस्पिरंटसाठी मला 3 सजेशन आहे. पहिलं सजेशन, तुम्ही रिझल्ट ओरिएंटेड प्रिपरेशन न करता तुम्ही तुमच्या स्ट्रगलवरती, तुमच्या प्रिपरेशनवरती पूर्ण विश्वास ठेवा, स्वतःवरती विश्वास ठेवा. याच्यातून काय होईल की तुमचं प्रिपरेशन एकदम बेस्ट होईल. पण हे तुम्ही जे प्रिपेअर करता ते करेक्ट डिरेक्शनला पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही फातिमा मॅम, शुभम सर आणि यश सर यांना ब्लाइंडली फॉलो करा. ते जितकं सांगताय त्याच्यापेक्षा जास्त करण्याची गरज नाही आहे, कारण तेवढं तुमच्या स्टडी जे सुरू आहे ते जेव्हा तुम्ही सरला सांगाल तेव्हा ते तुम्हाला करेक्ट डिरेक्शन सांगतील. सेकंड, निगेटिव्ह थॉट्समधून ओव्हरकम करायचा. जेव्हा आपण बुक रीड करतो निगेटिव्ह थॉट्स येऊ नये म्हणून, तेव्हा आपला ॲक्च्युली माइंड उलट काम करायला सुरू करतं की निगेटिव्ह थॉट जेवढे नको तेवढे जास्त यायला सुरू होतात. सो आपण अशा वातावरणात मेक शुअर करायला तुम्ही राहताय जे लोक तुमच्याबद्दल पॉझिटिव्ह बोलत आहेत. कारण आपण जेव्हा स्वतःबद्दल पॉझिटिव्ह नाही थिंक करू शकत, पण आपण दुसऱ्यासाठी खूप चांगल्या एनर्जीने करू शकतो. सो मी आणि माझा ग्रुप मेंबर आम्ही हेच करायचो. जेव्हा आपण लो फील करेल, जेव्हा बॅक करायचं असेल तेव्हा आम्ही एकमेकाला एनकरेज करायचो. अरे तू करू शकतो, तुझा हे सब्जेक्ट चांगला आहे, मग तू त्याच्यातून स्कोरिंग कर, तू लोड नको घेऊ. किंवा माझे रूममेट हे सांगायचे की आम्ही तुझा स्टडी पाहिला आहे, तुझा स्ट्रगल पाहिला आहे, आम्ही सगळे तुझ्यावरती विश्वास ठेवतोय की तू हे करू शकते. जेव्हा माझा क्लर्कचा रिझल्ट गेला मी खूप जास्त डिप्रेशनमध्ये होती की IBPS क्लर्कची प्रीज कशी मिळाली. पण मग त्या दिवशी मला रूममेटने समजावलं होतं की अरे तू ऑफिसरसाठी बनली, तू कशासाठी क्लर्कसाठी रडते. असे तुमच्याबद्दल जेव्हा बोलणारे तुमच्यासोबत राहतील तेव्हा तुम्हाला बॅक करायला जास्त वेळ नाही लागत. आणि थर्ड थिंग, तुम्ही प्रत्येक कुठला पण सब्जेक्ट असतो, आता मला इंग्लिश आवडत नव्हतं तर मी हे सांगायचे की माझं इंग्लिश वीक आहे, पण नंतर मी ते बोलणं बंद केलं होतं कारण त्याचा इनडिरेक्टली इम्पॅक्ट आपल्या मार्कवरती पडतो. सो तुम्ही हे बोलणं बंद करा, माझा पर्टिक्युलर सब्जेक्ट वीक आहे. तुम्ही हे बोलू शकता, ठीक आहे माझं वीक आहे ना, मी आता त्याच्यावरती काम करायला सुरू केलं आहे. सो मी थोडं का असे ना मी त्याच्यावरती काम करते. तुम्ही 15 दिवस आता तुम्ही आज बोलताय की तुमचे पझल बसत नाही आहेत, पण 15व्या दिवशी तुम्हाला हे कॉन्फिडन्स पाहिजे की मी माझे पझल बसत नव्हते पण आता माझे ते बसत आहेत. सो थोडं तुमच्यात काही ना काहीतरी रोजच्या रोज डेली इम्प्रूव्हमेंट करा. जे तुमच्या वीक सेक्शन आहेत त्यांना चांगलं स्ट्रॉंग बनवायचं प्रिपरेशन करा. मला स्टुडंटला फक्त हे सांगायचं आहे, रख हौसला वो मंजिल भी आएगा, पैस के पास चलकर समंदर भी आएगा, थक कर ना बैठ ए मंजिल के मुसाफिर, मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा. ॲट दी एंड मला माझ्या सगळ्या फॅमिली मेंबरसोबत शुभम सर, यश सर आणि फातिमा मॅम या तिघांचे पण आभार मानायचे आहे. त्यांना खूप जास्त थँक्यू बोलायचं आहे कारण ॲज अ पर्सन त्यांनी माझी इम्प्रूव्हमेंट केलीच, त्यासोबत मला माझ्या पायावरती उभा राहायला लवकरात लवकर उभा राहायला हेल्प केली. देन पूर्ण SSA टीमला थँक्यू बोलायचं आहे आणि सगळ्या स्टुडंट्सला जे पण माझे सगळे जवळचे लोक ज्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवला. थँक्यू. SSA is really proud of you मृणाली. सच में जो दूसरों को कहती हो वो तुमने कर दिखाया. जब सीधे सीधे जिंदगी रिजल्ट्स नहीं देती है तो उसको खींच के लाना चाहिए. उस मेहनत, उस एफर्ट्स, उस डेडिकेशन, उस स्ट्रगल को हैट्स ऑफ. सो मृणाली, SSA सल्यूट्स यू फॉर योर सक्सेस. ओके, सो विश यू ऑल द वेरी बेस्ट मृणाली. और ऐसे कई और स्ट्रगल स्टोरीज के साथ हम दोबारा फिर मिलेंगे क्रॉनिकल्स ऑफ ट्रायम्फ में ही. थैंक यू सो मच.